जबरदस्त मिसळ आहे, फक्त 50 रुपयांमध्ये. जसं सगळ्यांनी कौतुक केलं होतं तसा हा वडापाव आहे. पोट असं ना माझं एकदम गच्च भरलेलं आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि इंस्टाग्रामवर आपलं 25,000 जणांचं कुटुंब आता झालेलं आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि म्हणूनच तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन येतोय, ते म्हणजे आजपासून एका नवीन व्हिडिओ सिरीजची आपण सुरुवात करतोय. व्हिडिओ सिरीजचं नाव आहे कोकण फूड सिरीज, ज्यामध्ये आपण कोकणातल्या छोट्या छोट्या गावांना भेट देणार आहोत, त्या ठिकाणी असणारे आयकॉनिक फूड स्पॉट्स कव्हर करणार आहोत. आणि त्याची सुरुवात आपण करतोय नाचणे, कारवांची वाडी आणि साळवी स्टॉप. हा ऍक्च्युअली रत्नागिरी शहराच्या थोडासा बाहेरचा एक परिसर आहे, पण इथे सुद्धा जबरदस्त फूड कल्चर आहे. तेच फूड कल्चर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि या व्हिडिओ सिरीज मध्ये तुम्हाला कोकणातली फक्त शहरच नव्हे तर छोटी छोटी गावं जी आहेत ना, त्या ठिकाणी सुद्धा आपण भेट देणार आहोत. म्हणजे उदाहरणार्थ उक्षी असेल, त्यानंतर संगमेश्वर, देवरुख, त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये सुद्धा मी जाणार आहे. सो या व्हिडिओला सुरुवात करूया. लेट्स गो. तर मंडळी, हा आहे आपला पहिला स्पॉट. स्पॉटचं नाव आहे सुरस स्नॅक्स सेंटर. आणि हे लोकेशन आहे कारवांची वाडीची जी कमान आहे ना, तिथून सरळ आत यायचं आणि थोडंसं पुढे आलात की उजव्या साईडलाच हे हॉटेल आहे. तर इथली स्पेशालिटी आहे ही पापडी मिसळ. आता या मिसळमध्ये काय काय बघा. सुरुवातीला त्यांनी वाटाणे टाकले होते, त्यानंतर बटाट्याची भाजी, पोहे, पापडी आणि त्यानंतर रस्सा आणि थोडासा वरून त्याच्या कट प्लस कांदा आणि लिंबू तर आहेच. या मिसळची किंमत आहे 50 रुपये. फक्त 50 रुपयात ही मिसळ तुम्हाला मिळते. आता टेस्ट करून बघूया. पहिले आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता पाव आहे ना, हा पूर्ण असा या रश्श्यामध्ये भिजला पाहिजे पूर्ण, मग मिसळ खायची मजा येते. हा खास गोष्ट काय माहितीये का, की जी बटाट्याची भाजी आहे ती आपण पुरी बरोबर बटाट्याची भाजी कशी खातो तशी आहे. आणि त्यासोबतच पोहे, हे सगळ्या गोष्टी जेवढ्या ह्याच्यात टाकलेल्या आहेत ती प्रत्येक गोष्ट एकमेकांमध्ये परफेक्ट मिक्स झालेली आहे. आणि बटाट्याची भाजी गेम चेंजर आहे 100%. जबरदस्त मिसळ आहे, फक्त 50 रुपयांमध्ये. वन ऑफ द बेस्ट मिसळ. तर मंडळी, मिसळ खाऊन झालेली आहे आणि आता आलोय मी वडापाव खायला. ज्यावेळेस मी रत्नागिरीतले वडापाव एक्सप्लोर करत होतो ना, रत्नागिरी शहरातले, त्यावेळेस मला बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगितलं होतं की रेल्वे स्टेशनच्या समोरचा धाडवे वडापाव एकदा ट्राय करूनच बघ. आणि फायनली या टूर मध्ये मी आलेलो आहे वडापाव खायला धाडवे वडापाव सेंटरला. तर मंडळी, हा बघा, हा वडापाव आहे. एकदम गरमागरम वडापाव आहे. कांदा टाकलेला आहे आणि ही मिरची आहे. तर बघूया आता टेस्ट करून. भरपूर जणांनी कौतुक केलं होतं या वडापावचं. खुसखुशीत आहे. आणखीन एक गोष्ट सांगतो की या वडापावची मजा आहे ना गरम खाण्यात आहे. आता हे बघा, पावसाळी वातावरण झालेलं आहे, गरम खातोय, त्यामुळे हा वडापाव खूप भारी लागतोय. आणि जसं सगळ्यांनी कौतुक केलं होतं तसा हा वडापाव आहे. छान आहे वडापाव. तर आता मिसळ आणि वडापाव खाऊन झालेला आहे. ऍक्च्युली वडापावचा जो व्हिडिओ मी केला होता ना, त्यावर आणखी बऱ्याच जणांच्या कॉमेंट्स होत्या की एकदा गोडाऊन स्टॉप जवळचा बचत गटाचा जो वडापाव आहे तो सुद्धा खाऊन बघ. पण बऱ्याच जणांनी असं पण सांगितलं होतं की तिथे पॅटीस पण भारी मिळतं. तर आता ऑलरेडी मी वडापाव खाल्लेला आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा वडापाव खाण्याची माझी तरी इच्छा नाहीये. त्यामुळे मी तिथलं पॅटीस ट्राय करणार आहे. बघूया कसं असतं. तर आपल्या तिसऱ्या स्पॉट जवळ मी आलेलो आहे. मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की गोडाऊन स्टॉप जवळ जो महिला बचत गट आहे, श्री साई श्रद्धा भेळ व वडापाव सेंटर, आणि इथलं पॅटीस जे प्रसिद्ध आहे ते मी आता टेस्ट करणार आहे. ही चटणी थोडीशी मला वेगळी वाटते. आता बघूया याची टेस्ट कशी आहे. एकदम हे खुसखुशीत आहे, हे मला त्याला स्पर्श केल्यावरच जाणवलंय. थोडीशी चटणी गोड आहे,
पण हे तिखट चटणी जी त्याच्यावर टाकली त्याच्यासोबत मिक्स केली तर एक नंबर लागते. पॅटीस बद्दल सांगायचं, अतिशय गरम आहे त्यामुळे खूप सुंदर लागतंय. हा तर मंडळी, आता पॅटीस पण खाऊन झालेले आहे आणि पोट असं ना माझं एकदम गच्च भरलेलं आहे. खरं तर बाहेर थोडा थोडा पाऊस पडतोय, पण सकाळी भरपूर पाऊस होता आणि एवढ्या पावसाळी वातावरणात व्लॉग शूट करतोय आम्ही. तर तुम्ही यार सबस्क्राईब केलेलं नाही अजून आपल्या चॅनलला, नक्की सबस्क्राईब करा, आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. कारण का अजून रत्नागिरीच्या बाजूची जी छोटी छोटी गावं आहेत ना, तिथे सुद्धा मी जाणार आहे तिथलं फूड कल्चर एक्सप्लोर करायला. सो पटकन सबस्क्राईब करा. आणि आता आपण जिथे होतो तिथून थोडंसं पुढे आल्यावर एक प्रसिद्ध देऊळ आहे नाचणे गावाच्या ग्रामदेवतेचं. सो तिथे सुद्धा आता आपण जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत. चला. तर आता आपण आपल्या चौथ्या स्पॉट जवळ आलेलो आहोत. कोल्हापुरी स्पेशल भेळ असं लिहिलेली गाडी तुम्हाला दिसेल. नाचणे गावातून साळवी स्टॉपला जाणारा जो रोड आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर विश्वास दादाची ही गाडी आहे आणि इथली शेवपुरी खूप फेमस आहे. सो आता टेस्ट करूया, चला. ऍक्च्युली हे माझ्याकडे आल्यावर आम्ही हे शूट केलंय, पण तरी सुद्धा खुसखुशीत आहे पुरी. तर शेवपुरी खाऊन झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे ही मसाला पुरी. बाय द वे, शेवपुरीची किंमत या ठिकाणी आहे 30 रुपये आणि मी म्हणेन की 30 रुपयाच्या मनाने अतिशय जबरदस्त शेवपुरी आहे. विशेष म्हणजे हायजीन जे मेंटेन केलंय ना दादाने ते खरंच बघण्यासारखं आहे. सो या ठिकाणी या आणि शेवपुरी नक्की ट्राय करा. आता मी मसाला पुरी खातो. तर मंडळी, आपल्या कोकण फूड टूरचा पहिला एपिसोड इथेच संपतोय. आता तुम्ही म्हणाल की नाचणे, कारवांचीवाडी या भागात खूप सारे स्पॉट्स आहेत, पण तू फक्त 4च स्पॉट कव्हर केलेस. तर मंडळी, मला पोट एकच आहे ना, तर दुसऱ्या भागात मी काय काय कव्हर करायला पाहिजे, कोणकोणत्या ठिकाणी व्हिजिट करायला पाहिजे ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. तुम्ही कॉमेंट केली ना की माझं काम पण सोपं होतं. सो नक्की कॉमेंट करा. आणि आता पुढचा एपिसोड कुठे असणार ते लवकरच कळेल आपल्या इंस्टाग्राम पेजवर. धन्यवाद.